तांडेल माझ्या समालोचनासाठी तुम्ही 1000 रुपयाचं बक्षीस पाठवलं. मी आपला अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. दीपकजी तांडेल यांनी समालोचन माझं आवडल्यामुळे 1000 रुपयाचं गुगल पे केले. थँक्यू व्हेरी मच. चला इथून आता खरं तर जसा पहिला चेंडू पडेल ना तसा टायमर ओपन होईल आणि तिथून खरं टायमर हा घड्याळाचा असेल नसणार नाही तर खरं तर मोबाईलचा असेल याच्या पण नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करणे बंधनकारक असेल. तेव्हा दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया थेट मैदानाकडे जिथे पहिला बॉल राईट राऊंड द विकेटचा टप्पा पडल्यानंतर हलकेत काटा बदलणारा चेंडू इथे बॅटम बॉलचा समीकरण झालेला नाहीये. निर्धाव चेंडू ते सांगता गोलंदाजी ट्रॅकवरती पण गोलंदाज शैलेशाला पाहतोय तर दोन सलामीवीर करण मोकल आणि नितेश ठाकूर डान्सिंग डाऊन द विकेट इनफिल्डला भेदून बॉल चालेल स्लीपर कव्हर कडे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जाईल मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार 4 रन्स. सिंगल तर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला जिथे चेंडू संपल्यानंतर 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. पूर्वार्ध आपण पाहतोय निमित्त श्री गणेश क्रिकेट क्लब नाविकाडे आयोजित नाविकाडी प्रीमियर लीग 2025 शानदार पर्व इथून पॅड वरती आदळलाय. पंचांकडे अपील केले होते परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आहे. पंचांना ही अपील फेटाळून लावले. निर्धाव चेंडूचे ते सांगता 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 षटकातील शेवटचा चेंडू P1च्या षटकामध्ये पण पाहतात 2 क्षेत्रक्षेत्र 38 सर्कलच्या बाहेर एक बरोबर लॉंग ऑन रिझन मध्ये तर दुसरा खेळाडू मिड विकेटला आहे. आणखीन एक सुरेख चेंडू आहे का येस तिथून चांगल्या चेंडूची खरं तर पुनरावृत्ती केली गोलंदाज शैलेशनं. पहिलं षटक प्रगतीपथावरनं संपलं आणि पहिल्या षटकामध्ये खरं पहिल्या षटकाला तुम्ही 3 मिनिटाचा वेळ हा खर्च केला. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 1/6 टीम मीटिंग नसणार आहे. जर तुम्ही टीम मीटिंग घेतलीत तर त्याचा भूदंड हा तुम्हालाच भोगावा लागणार आहे. जर पाहितून रिहान एंटरप्राइजेसचा 12वा प्रतिनिधी ज्याचं नाव आहे नयन ठाकूर अंडर 15 MCA खरं तर लेदर क्रिकेट खेळतोय. त्यानंतर आमचे खरं तर MCA चे पंच खरं ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या खरं तर शैलीतून अनेक खेळाडू आता काय घडत आहेत. आमच्यासारख्या समालोचकांना ज्यांनी संधी दिले अशी उरण पंच असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांतजी माली सर देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. चला पहिलं षटक संपलं ज्यामध्ये तुम्ही 3 मिनिटं खर्च केला तर नंतर तुमचा टायमर जो आहे ना तो चालूच असणार आहे. याच्या पण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज प्रीत आलाय. प्रीत म्हात्रे सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. एक सुंदर नियमावली पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये की जिथे तुम्हाला 5 षटक आणि 5 षटकामध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक.
असणार आहे, जिथून जर तुम्ही आता वेळ खर्च केलात रियानी एंटरप्राइजेस संघ पहा, आम्ही तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला तुमचा आम्ही टाइम सांगत जाऊ की तुम्ही टोटल किती टाइम करताय. पहिल्या षटकामध्ये तुम्ही 3 मिनिटाचा वेळ घेतलात, त्यानंतरच्या आतापर्यंत तुम्ही दुसरा षटक त्यातील पहिला बॉल वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज प्रीत मात्र या गोलंदाजाची राईटम राऊंड द विकेट आला ऑस्ट्राईक आपण कल्पेशला पाहतोय. त्याने 5 चेंडूंचा खेळ केला, 5 मध्ये 5 रन्स बनवल्यात. काय कमालीची गोलंदाजी चालू आहे रियानी इंटरप्रदेश संघाची. त्यावेळेसचा फुल टॉस चेंडू इथून खर तर शॉट मिड ऑन रिझर्व मध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. इथे मिळेल फक्त आणि फक्त 1 रन, एक रन सिंगल डबल वरती इथून खर तर लक्ष केंद्रित केलं जातोय. संघ खेळत असताना आपण पाहतोय तो म्हणजे रोन ऑफ 11 हा संघ. पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारे चेंडू बॅटन बॉलचं समीकरण होणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता काय कमाल चालू आहे. अफलातून दर्जाची गोलंदाजी गोलंदाज प्रेची चालू आहे. पहिला चेंडू डॉट, तदनंतर सिंगल, तदनंतर डॉट. ही गोलंदाजी फार गरजेची आहे. तर टीम रियान इंटरप्रदेश संघाला पुढचा चेंडू बॅटची एज फ्लाय स्लिपला पकडला जातोय झेल आणि पहिला खेळाडू मितेश या खेळाडूचा संपुष्टात येतोय खेळ. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती होता माझा छत्रपती शिवाजी राजा. तर राजा शिव छत्रपतींचं आपण सुमधुर संगीत ऐकलं. खर तर असं म्हटलं जातोय पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवधूकरण म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. तर राजा शिव छत्रपतींचं आपण सुमधुर संगीत ऐकलं डीजे निशान यांच्या माध्यमातून. इथून खरं पहिला खेळाडू बाद झालाय तो म्हणजे खेळाडूचं नाव होतं करण मोकल बाद झालाय. आपला भोपलाही न पोडता तंबू मध्ये पडला. आणि आता 3ऱ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू विशाल कसबे आलाय. इथून विशाल कसबेला आपल्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल, कसबी फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू विशालनं देखील निर्धाव केलाय. अफलातून दर्जाची गोलंदाजी चालू आहे, जिथे आतापर्यंत गोलंदाज प्रीतनं चेंडू फेकले ते म्हणजे 5 चेंडू फेकले, 5 मध्ये 1 रन खर्च केले आणि 1 विकेट मिळवले. अफलातून दर्जाची कामगिरी सध्याच्या स्थितीला मैदानावरती चालू आहे. लोअर फुल टॉस इथून यावेळेला टीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 30 सर्कल मध्ये डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला होता, परंतु हिट काही झाले नाही. अशा रीतीने 2 षटक संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम रोनव 11 संघाच्या धावसंख्या गुण तालिकेवरती 1 गडी बाद 7 धावसंख्या. रंग का सपना लेकर आए थे मुगल इस मिट्टी में, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ने भगवा गाड़ दिया था उनके छाती में. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुमधुर संगीत आपण ऐकल्यानंतर जाऊया पुन्हा एकदा थेट मैदानाच्या दिशेने, जिथून करता 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावसंख्या. आणि 3रं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संजय आलाय. खर तर आम्हाला आमचे उर्फ गणेश 40+ मास्टर आहेत. 3रं षटक आणि आता 3ऱ्या षटकामध्ये तुम्हाला खरं तर आपण गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संजयला पाहतोय. पहिला बॉल राईट राऊंड द विकेट ना. पहिला चेंडू यावेळेस ऑफ साइडला, जिथून खरं लॉंग ऑफ रिझर्व मधून क्षेत्ररक्षक
चेंडू पर्यंत पोहोचले होते. त्यांना ठाऊक होता की इथून झेल कॅरी होऊ शकत नाही. त्याने खरं तर आपल्या शरीराचा सहारा घेतला आणि तो सहारा घेतल्यानंतर इथून या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 रन्स मिळाल्यात. या दुहेरीनं धावसंख्येमध्ये झाले भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 पोहोचले, ती म्हणजे 9 या आकड्यावरती. ख्वाब कभी अधूरी नहीं होते, वो तो पहले से ही पूरे होते हैं. सिर्फ जाने का रास्ता वहां तक ढूंढो, हकीकत में ढूंढना पड़ता है. इथून रस्ता ढूंढायचा, रस्ता शोधायचा आहे. टीम रोनप 11 या संघाला संघ अडचणीमध्ये आहे. इथून एक रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. ही रन्स घ्यायची काही गरज होती का? दुसरी धाव घेत असताना दुसरा खेळाडू बॅक टू दी डगआउट. पास झालाय धावबादच्या स्वरूपात. दुसरा धक्का टीम रोनप 11 संघाला. आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आता सर्विशल आहे. सर्वेश आणि विशाल अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, जिथे खर तर संघ अडचणीमध्ये असताना 2 गडी बाद 10 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सर्वेश उर्फ मास. खर तर लीग फॉर्मॅट मध्ये ज्या ज्यावेळी स्पर्धा कव्हर करते त्या त्यावेळेस खर तर त्या खेळाडूंची टोपण नावं आम्हाला देखील पाहायला मिळतात. संघर्ष करायचा आहे तो टीम रोनप 11 संघाला अडचणीमध्ये असताना आपण संघाला पाहतोय. त्यावेळेस खरं तर सर्व्हिस साठी आडव्या बॅटनं लॉफ्ट केला. बॉल चालला शॉट फायनल एक रिझन कडे. ते क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, फेकणार, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. एकेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या आकड्यावरती. मंजिल का रास्ता एक रास्ता तय करू, तो उस रस्ते पे बिना रुके चलने का दम रखो. इथून एक रस्ता निवडायचा आहे. त्या रस्त्यावरती खरं न थांबता प्रवास करायचा आहे टीम रोनप 11 संघाला. कारण की तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या काहीच नाहीये, परंतु आडव्या बॅटनं बॉलला दिले फेकून. ज्या फटक्यामध्ये होता वजन, इथून धावा मिळतील अर्धा डझन. ठोकलाय सिक्सर. थँक्यू डीजे. खरं विशाल कसबे, मी म्हटलं होतं की विशाल कसबे याला कसबी फलंदाजी करावी लागेल. त्यानं बॉलला दिला फेकून सीमा पार. 6 धावसंख्येसाठी धावसंख्येला भर. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 17. 2 षटक 4 चेंडू संपल्यानंतर खरं तर अडचणीमध्ये आहे. अडचणीतून दूर करायचं आपल्या रोनप 11 या संघाला. आणि त्यासाठी आता विशालची फलंदाजी. यावेळेस खोलामध्ये फेकला होता. फुलर रेंथ हाताळल्यानंतर बॅटन बॉलचं समीकरण नाही. यष्टीरक्षक आपलं काम चोखपणे पार पाडतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आता या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल, जिथे धावसंख्या पण धावपटलावरती पाहतो ती म्हणजे 17 धावसंख्या. पहिल्या सामन्यामध्ये 56 धावसंख्या सहजरित्या चेस केल्या होत्या त्या टीम रुबी 11 संघानं. यावेळेस आडव्या बॅटनं झेलची संधी होती, परंतु झेल झालाय जमिनीला दान. 21 रूपांतर तात्काळ दुहेरीमध्ये. आणि या दुहेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19 धावसंख्या. चला जास्त वेळ खर्च करू नका. खर तर श्री गणेश क्रिकेट क्लब नावीकडे आयोजित नावीकडे प्रीमियर लीग 2025 आजचा खर तर दुसरा दिवस, अर्थात शेवटचा दिवस. काल्याचं कीर्तन यासाठी केला होता हा अट्टास की शेवटचा दिवस देखील गोड बाबा. आज आमच्या समेत संपूर्ण सायब्रेत लाईव्हची टीम. खर तर या टीमनं आम्ही आवर्जून कौतुक करू.
उरण तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा, तर ज्या स्पर्धेकडे आवर्जून पाहिला जातोय ती खरं तर तिरंगा चषकाचा मान यावर्षी सायब्रिज लाईव्हला आपण पाहिलं. त्यानंतर लगेचच कातलपाडा प्रीमियर लीग आमच्या समेत खरं तर संपूर्ण सायब्रिज लाईव्हची टीम आम्ही पाहिली आणि त्यांचं चांगलं काम, उत्तम क्वालिटी आणि क्लिअरिटी खरं तर ज्या सायब्रिज लाईव्हचे सर्व चंदूजी वाघमारे आणि त्यांची संपूर्ण टीम आपण आज नाविकाडी प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा आपण करत असतो आणि ते कव्हर करत असताना निश्चित मग 24 लाईव्ह इव्हेंट्स असेल, त्यानंतर पीटीसी लाईव्ह असेल, त्यामधीलच एक अग्रगण्य नाव खरं तर सायब्रिज लाईव्ह आणि येणाऱ्या खरं तर 8, 9, 10, 11 मार्च 2025 रोजी भेंडकलच्या मैदानावरती प्रीतमदादा म्हात्रे चषक ही देखील स्पर्धा सायब्रिज लाईव्ह कव्हर करणार आहे. इथून बॉल चालल्या जमिनीला घरंगलत, सीमा पार 4 रन्स. ही खासियत आहे डीजे निश्चयांची. खर तर मासनं चौकार मारला ना, त्यांना गाणं देखील तसंच लावलं. पाच सर्वेश मासेला आता सुवर्ण संधी. षटकार हॅट्रिक साठी चेतन ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. चौकारच्या सैन्य धावसंख्येमध्ये भर धावसंख्या गुण तालिकेवरती 2 बाद 23. कमलेश याला गोलंदाजी ट्रॅक वरती तिथून पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. सर्वेश ज्यानं 2 चेंडूचा खेळ केलाय, 2 मध्ये 5 रन्स बनवल्यात. यामध्ये खोलामध्ये फेकलाय, पंचाकडे लावडले, अपील तर झाल्या पण पंच आमचे इंटरेस्ट नाही आहेत. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू, इथून तुम्हाला रन्स बनवायच्या, धावांसाठी धाव सुरू आहे. धावसंख्या गुण तालिकेवरती आपण पाहिलं तर आतापर्यंत 20 चेंडू संपल्यानंतर 2 गडी बाद 23 धावसंख्या. इनिंग मधील उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडू मध्ये तुम्हाला आता इथून 25 ते 30 रन्स बनवणं फार महत्वाचं असणार आहे टीम रोनव 11 संघाला. यावेळेस बॅटनं बॉल वरती आक्रमण, बॉलला दिलं फेकून, फाईन लेग, सीमा रेषेच्या बाहेर हा ठोकलाय सर्वेशनं. मास ब्रँडेड चौकार. तेवीस आणि त्याच्यामध्ये या 4 ऍड झाल्यानंतर धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचले. इथून सर्वेश 4 मध्ये 9 वरती आहे, तर विशाल 5 मध्ये 8 वरती. दोन्ही खेळाडू मैदानामध्ये तग धरून उभे आहेत आणि ते राहणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस फर्निचर केले उद्ध्वस्त. यू मिस, आय विल बी डेफिनेटली एट. महत्वाचा खेळाडू सर्वेश, क्लीन बोल्ड. त्यानंतर आपण पाहता व्यासपीठावरती खरं तर भावी सदस्य सन्माननीय बालकृष्णजी तांडेल यांचं व्यासपीठावरती शुभागमन आहे. वेलकम सरचे स्वागत असेल नावेकडे प्रीमियर लीग 2025 मध्ये. पुढचा बॉल यावेळेस एलिमिनेशन राहिले कमी, स्वतः गोलंदाज आणि इथून अविश्वसनीय अद्भुत पकडला जातो झेल आणि आलेला खेळाडू, ज्या खेळाडूचं नाव होतं अनिरुद्ध, याचा संपुष्टात येतोय खेळ. चार चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 3 बाद 4 गडीबाद 27 धावसंख्या. आणि आता खरं सूत्रांच्या माहितीनुसार आता संघाचा तारणहार, या संघाची खरं आन बान आणि शान खेळाडूचं नाव आहे दीपक तांडे. तर गोलंदाजी ट्रॅकवर जो कमलेश
चौथं षटक संपलं आणि 4 षटकांसाठी तब्बल तुम्ही वेळ खर्च केलेला आहे तो म्हणजे 18 मिनिटं. त्यामुळे तुम्ही सुस्थितीत आहात असं म्हणायला आता वावगं ठरणार नाहीये, कारण की तुम्हाला 2 मिनिटं अतिरिक्त होते. जर तुम्ही 20 मिनिटाच्या वरती वेळ खर्च केला असतात ना, तर मग तुम्हाला या षटकामध्ये एक खेळाडू हा 30 सर्कल मध्ये आणावा लागला असता. येस, 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कम्प्लीट करायचे आहे, परंतु तुम्ही ती 4 षटकांना 18 मिनिटाचा वेळ घेतला, त्यामुळे तुम्ही सुस्थितीमध्ये आहात. 5वं षटक स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर त्याचा गोलंदाज सागर तांडेल. तर 2 खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईक एंड वरती आहे, ज्या खेळाडूचं नाव आहे कमलेश, आणि नॉट सेकंड वरती नवीन खेळाडू विशाल स्ट्राईक एंड वरती, आणि नॉट सेकंड वरती पार्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज, ज्याचा पहिला चेंडू दिशा नाही पंचाने हेरलाय, अवांतर घोषित केलाय. सागर गोलंदाजी ट्रॅकवरती. चला पुढचा सामना असेल टीम आई जर्रीमरी आणि त्यांच्या विरोधात रुबी 11. चला दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस साठी आला नाही, तर जो संघ उपस्थित असेल ना त्या संघाला टॉस विन दिला जाईल. पहिला चेंडू वाईट, नंतरचा चेंडू निर्धावाला सागर तांडेल 40+ मास्टर. पुढचा बॉल यावेळी सॉन साईडला लॉफ्ट करायचा होता, लॉफ्टेड फटका खेळायचा होता, परंतु बॅटन बॉलचा समीकरण नाहीये. चला त्यानंतर आई जरीमरी आणि रुबी 11 संघ, जो संघ उपस्थित राहणार नाही विरोधी संघाला खरं तर जर संघ नाही उपस्थित असेल तर त्याला टॉस विन दिला जाईल. पुढचा चेंडू मोठा फटका खेळला जातो, पण बॉल चालला ऑफ साईडला, जिथे करत क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. ते क्रस कम्प्लीट. दुसरी धावसाठी थ्रो वेगाने आलाय, परंतु काय करत तर बॅकअप राहिलाय. इथे एकीचं रूपांतर दुसरीचं रूपांतर तिसरी मध्ये, आणि आता करत धावांसाठी धाव चालू आहे. आणि ती चालू असताना इथून खर तर 4 रन झाले, आणि या चेंडूवरती पंच टोटल रन्स किती? 4+4 म्हणजे टोटल 8 रन्स का? टोटल 8 रन्स खर तर या चेंडूवरती पाहायला मिळाल्यात, आणि आता 8 धावसंख्येनं खर तर, आणि अशा गोष्टी खरं प्रीमियर लीग मध्येच आम्ही पाहतोय. येस, आणि त्या घडत असतात. इथून तब्बल 18 पाहायला मिळाला या चेंडूवरती, आणि 8 धावसंख्येनं धावफलक पुढे सरकलं 35 वरती. पुढचा चेंडू दिशाही नाही का? येस, पंचांचा इशारा, इट्स इज अ वाईड बॉल. 36 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. आधीपर्यंत या षटकात 3 चेंडूचा खेळ बाकी, इनिंग मधील 3 चेंडू. इथून एकदम मोठे फटके आले ना तर संघ सुस्थितीत येईल. तो अर्थातच रोनो 11 संघ. फुल टॉस आहे, त्यावरती आक्रमण तर केलाय, परंतु इथून काय कमालीचं झेल पकडलाय, आणि इथून संपवलाय या खेळाडूचा खेळ. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावपटलावरती 36. नवीन खेळाडू मैदानामध्ये अजय अजय आलाय. 36 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 6 गडी बाद. 36 इनिंग मधील 2 चेंडूचा खेळ बाकी. चला खरं तर नावाखाली संघाचा किरण पवार चेतन ठाकूर यांच्या माहितीनुसार खरं एकात, आणि ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे षटकार मारण्याची, आणि तो खरं तर इंजर्ड झालाय. 6 बाद 36 धावसंख्या गुणात आली. खरं आता इनिंग मधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहा, जर एका हाताने षटकार मारला तर चेतन ठाकूर यांच्याकडनं रोख रक्कम 3,333 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, ते म्हणजे अजय या खेळाडूला.
इथून खरं तर बक्षिसांची खैरात आणि खरं तर बक्षीस असावे आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी सातत्यानं लीग फॉरवर्ड होणे आणि प्रीमियर लीग मध्ये आम्ही सातत्यानं बक्षिसांची खैरात पाहत असतो. अजयला बक्षीस लागले ते सर्वात मोठं बक्षीस आहे आतापर्यंत 3,333 रुपयाचं चेतन ठाकूर. परंतु एका हातानं मारण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा स्वेअरचा इशारा. एकेरीनं धावसंख्या धावपटलावरती 6 बाद 37 दोन चेंडूचा खेळ बाकी. एका हाताने षटकार ठोकायचा आहे तो अजयला. त्यावेळेस चेंडू पुन्हा एकदा एका हाताने मारण्याचा प्रयत्न. बॉल आला ऑन साइडला. तिथे खरं तर मिड ऑन रिदम मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांना चेंडूला उचलणार फेकदार. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये तर झालंय. 34 रन्स कम्प्लीट होईल का? पण चौथी धाव घेत असताना अजय झालाय धाव बाद. पूर्ण जगात भारी 19 फेब्रुवारी. माझा राजा देव नव्हता तर माझ्या राजांमुळे आज खर तर लाखो मंदिरांमध्ये आपण देव पाहतोय. राजे तुम्ही जन्माला आलात म्हणून आम्ही पाहतोय मंदिरांवरती कलश. राजे तुम्ही जन्माला आलात म्हणून आम्ही पाहतोय अंगणामध्ये तुलस. राजा शिव छत्रपतींचा आपण सुमधुर संगीत ऐकलं. 7 बाद 40 नवीन खेळाडू मैदानामध्ये 9व्या क्रमांकावरती आला. त्या खेळाडूचं नाव आहे कीर्तन आले. चला आम्ही विनंती करू जगदीशी मोकलना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. वारंवार खराब गोलंदाजी अतिरिक्त चेंडू फेकलेत. गोलंदाज खर तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय तर अर्थातच सागर यांना आतापर्यंत 9 चेंडू फेकलेत. चला केतन म्हात्रे शेवटचा बॉल सरळ पॅड वरती आदळलाय. परंतु पंच आमचे इंटरेस्ट नाही. जिथे 1 रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? परंतु एकेरीनं समाधान मानावं लागेल. लेग बायच्या स्वरूपात आली 1 रन्स आणि या एकेरीनं धावसंख्या 10 पटलावरती लागल्या त्या म्हणजे तब्बल 42 आणि आता 43 रन्स बनवायचे आहेत त्या टीम रिहानी इंटरप्रदेश या संघाला. खर तर आम्ही टॉस करतोय. चला कॉइन आमच्या टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला खर तर रिहानी इंटरप्रदेश संघ तर त्यांच्या विरोधात रुबी 11 संघ. खर तर रुबी 11 या संघानं आजच्या दिवसामध्ये पहिला सामना जिंकलाय. मी विनंती करेन रामबलीजी तांडेल साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. हेड इज अ कॉल. हेड थांबायचं आहे. टॉस जिंकलाय निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करायचं आहे. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खरं तर जशी उत्तरार्धामध्ये होईल मॅचला सुरुवात तसा आवाजामध्ये करूया पुन्हा एकदा बदल आणि ऐकूया आवाज राजकिरणजी कोहली सरांचा. हॅलो. हॅलो.
नमस्कार, मी चेतन ठाकूर. आपण सर्वांचं पुन्हा एकदा या नावेकडे प्रीमियर लीग मध्ये 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. तर पूर्वार्धामध्ये आपण बघितलं रोनव इलेव्हन नावागाडी संघानं 44 धावा उभ्या केल्या आणि 43 धावा उभ्या केल्या आणि 45 धावांचं आव्हान उभं केलंय रिहानी एंटरप्राइजेस नावागाडी या संघापुढं. रिहानी एंटरप्राइजेस नावागाडी संघाकडून प्रथम सलामीची जोडी प्रीत म्हात्रे आणि मला वाटतंय आतिश ठाकूर. तर माझ्या समवेत आमचे जुने जाणके, काही वर्ष ते खारघरमध्ये स्थित होते, त्याच्यामुळं त्यांची आवाजाची मजा तुम्हाला काही वर्ष भिलेली नाही, पण आता ते वय नसताना सुद्धा 40+ मध्ये जॉईन झालेले आहेत. असे वय का खोटे आधार कार्डचे? ओके, चला. जगदीश मोकल खूप वर्षानंतर आम्हाला जॉईन होतात. जगदीश मोकल कॉमेंटेटर नावागाडीचे. तर उत्तरार्धाला सुरुवात होईल. 44 धावांचं आव्हान उभं केलंय रोनव इलेव्हन नावागाडी संघानं रिहानी एंटरप्राइजेस नावागाडी संघापुढे. रिहानी एंटरप्राइजेस नावागाडी संघ मला वाटतं काल एक मॅच खेळला होता, त्याच्यामध्ये त्यांना ते पराभूत झाले होते. रोनव इलेव्हन मला नावागाडी संघ हे सुद्धा पराभूत झाले होते. म्हणजे आता कुणाचा तरी विजयाचा श्रीगणेश होईल नक्कीच. तर काय वाटतं जगदीश मोकल, तुम्हाला या मॅच मध्ये कोण कुणावर भारी पडेल? चेतन ठाकूर, कसं आहे माहिती आहे का, हा क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ आहे, काहीच सांगू शकत नाही आपण. कोणाचं पारड जड आहे, कोणाचं खाली आहे. लाईव्ह मॅच चालू आहे, आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, चेंडू पॉईंटच्या वरनं भिरकावून लावलाय. एक धाव पूर्ण करतोय प्रीत म्हात्रे, दुसऱ्या धावेला नाकार देतोय. एका धावाने संघ पुढे सरसावतोय. धाव संख्या होती मात्र बिनबाद 1च्या घरामध्ये. सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक अनिरुद्ध ठाकूर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करील. 10-15 पावलांचा रनअप. आता स्ट्राईकला आहे तो चाक्या उर्फ तर तुम्हाला चाक्या सॉरी अनिरुद्ध ठाकूर यांच्या समोर 40+ मध्ये क्रिकेट खेळता, तुमचा काय अंदाज आहे या ओव्हरमध्ये अनिरुद्ध ठाकूर किती धावा खर्च करतील? मला वाटतंय 10-15 धावा द्यायला पाहिजे होते त्यांनी. बघू आता काय करतोय अनिरुद्ध ठाकूर. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, अकुटप्याचा चेंडू होता, चेंडू फिरकावून लावतोय. 1 बाउन्स, सुरेख क्षेत्ररक्षण करतोय मास. एका धावेनं धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसाव. धावसंख्या होती ती मात्र बिनबाद 2च्या घरामध्ये. जगदीश मोकल, आता आमच्या समवेत जे खेळतात म्हणजे प्रीत म्हात्रे झाला, जतीन ठाकूर झाला, शिवम झाला, असे असतील, पण तुम्ही अनिरुद्ध ठाकूर यांच्यावर 10-15 रनचा डायरेक्ट ठपका लावला, याच्या मागचं कारण काय? कारण त्यांची प्रॅक्टिस नाहीये, सकाळी ती येत नाहीयेत, कारण देत आहेत, त्याच्यामुळे बोलले. बाकीचं काही नाहीये. पुढचा चेंडू अनिरुद्धचा सुरेख चेंडू होता, पुचा फटका. तर जगदीश मोकल, क्रीजवर असणारा प्रीत म्हात्रे याचं वजन तर 10 किलोच्या वरती असेल आणि फटके मारते पुचे, याच्या मागचं कारण काय असेल? याच्या मागचं कारण असं आहे की दररोजची प्रॅक्टिस, त्याचं फिटनेस. आता मात्र फसतोय, झेल जमीला दान करतोय. आणि अजय कडू मागच्या बाजूला, त्याच्या हातावर मला वाटतं त्यांना डॉक्टरनी सांगितलंय की काहीतरी 12 तारखेपर्यंत खेळू नको. पण क्रिकेटची एवढी जिद्द त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्यावर जिम्मेदारी आहे. मला वाटतं केतन म्हात्रे त्यांचे स्पॉन्सर बोलले की अजय कडू खेळला नाही तरी चालेल, फक्त त्यांनी मागं उभं राहायचं. मागं उभं राहायला प्रीतची कॅच पण टाकली, चांगलं झालं. चेतन ठाकूर कसं आहे माहिती आहे का, कॅप्टन आहे, दारोमदार आहे त्याच्या खांद्यावर. नक्कीच आता मात्र खणखणीत षटकार. खरं आहे जगदीश म्हात्रे, तुमचा कॉन्फिडन्सला सलाम आहे. तुम्ही आताच म्हटलं होतं की अनिरुद्ध ठाकूर 10 ते 15 धावा नक्कीच देईल आणि त्याच मार्गावर, त्याच रस्त्यावर, त्याच दिशेने ते चालू आहेत. म्हणजे याला बोलतो कॉन्फिडन्स. याला तुम्हाला तुमच्या तर्क वितर्क तुमचे आहेत ना 100% बरोबर आहे. चेतन ठाकूर कसं आहे माहिती आहे, क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस नसेल तर फलंदाज सुद्धा, आता मी त्याचं नाव नाही घेत, 6-6 बॉल हुकतात. आमच्या संघामध्ये बरेच फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत. मंचावर सचिन ठाकूर उपस्थित आहे, तिथून त्यांनी आम्हाला इशारा दिलाय का तुमच्या जीभवर काला डाग आहे आणि तुमची जोशी खरं ठरते. याच्या पाठीमागचं काय, हे खरं आहे का खोटं आहे? आता लोक बोलतात, मी नाही बोलू शकत ना रे. जीभ दाखवली तर खऱ्याचा खोटं इथंच होऊन जाईल. हा, नक्कीच. तर बघूया पहिला हादरा, पहिली विकेट, पहिली नाट नष्टर, विघ्न पनवती, पहिला टांगा पलटी, घोडे फरार. विजय मोकल यांच्या भाषेमध्ये सांगायचे जरा तर बांगडी होता आणि अवधसा खरात.
मात्रे हे दोन्ही एकाच वर्गात होते. अतिशय हुशार अशी दोन मुलं ही नावाखाडे आणि नावाकडे. आणि त्याच्या वजनामध्ये बघा दोन्ही 100 क्रॉस केलेत. याच्या पाठीमागचं काय घरातलं चमचमीत जेवण की जास्त प्रेम हे काय याच्या पाठीमागचं कारण काय? रोज क्रिकेट खेळतात पण त्यांची फिटनेस याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? संध्याकाळ झाली का ते चायनीजवर असतात दोघे पण. यांनी तर उलवानोटच्या चायनीज वाल्यांना श्रीमंत बनवले. बरोबर बरोबर बरोबर. तर बघूया आतिश ठाकूर यांची जागा भरून काढण्यासाठी आता विराज ठाकूर. हा विराज ठाकूर तुम्हाला जगदीश मोकर सांगतोय मी, तुम्ही संध्याकाळी प्रॅक्टिसला नसता पण घुटना टेक आणि तमाशा देख, घुटना देख आणि सिक्सर देख अशा प्रकारचे फटके यांच्या माध्यमातून येतात. आता अजय गोड आणि प्रीत मात्रे यांच्यामध्ये चर्चा आहे. माझ्या हातावर लागला नसताना तू तुझा काटा हाताचा तेव्हाच काढला असता मी. बरोबर आहे, आम्हाला माहिती आहे. आता प्रीत मात्रे सुद्धा सांगते आता जीवनदान दिले ना, आता बघ काय वाटतं एका जीवनदानानंतर प्रीत मात्रे आपल्या संघाला विजयश्री करतील का? आता खुकार फलंदाज आहे तो, तर नक्कीच बघूया आपल्या संघाला 100% हे देईल तो. तर बघूया अतिशय आनंदाचं वातावरण. एक जीवनदान मिळून सुद्धा प्रीत मात्रे ढेंगात बॉल अडवला आणि आता मात्र तंबूचा रस्ता प्रीत मात्रेला दाखवला आहे. मला वाटतं करण मोकल यांनी फसव्या पद्धतीचे चेंडू टाकला, स्लोवर पद्धतीचा चेंडू. प्रीत मात्रे याला काही समजला नाही आणि एलबीडब्ल्यूच्या सुरुवात प्रीत मात्रे बाद आणि आता 44 धावांचं आव्हान उभं करताना नाकी 9 100% येणार का रियानी एंटरप्राइजेस नावाकडे संघाला? पण नाकी 9 येणार नाही याचं सडेतूर उत्तर देण्यासाठी काल ज्याने घणाघाती फलंदाजी केली तोच तो शैलेश ठाकूर, शैल्या मामा उर्फ शैल्या मामा आणि नावाखाडीचा नाजिम गुल्ली. अनेक नावे अनेक टोपण नावे त्यांच्या नावावर आहेत. पण बघूया तुम्हाला काय वाटतं आता कशा प्रकारची खेळी शैलेश ठाकूर यांच्या माध्यमातून होईल? शैलेश ठाकूर नक्कीच धडाकेबाज फलंदाज आहे रिहाणी स्पोर्ट्स संघाचा. जगदीश मोकल आता या क्रिकेटमध्ये तुम्हाला सांगते आता उन्हाच्या कालामध्ये सनस्क्रीमची जी स्टाईल निघाली येस येस, त्याने काय त्वचेला फरक पडतो? नक्कीच 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 फरक पडतोय. तुमच्याकडे स्वतः बघून लावलेली. आम्हाला कधी तुमच्याकडे बघून आम्ही तुमच्याकडेच बघून आम्ही सांगतो की अशा कशाचाच फरक आम्हाला दिसत नाही. याच्यानं त्वचा गोरी होते की घरचे तुम्हाला काय बोलतात का नाही, बाबा नाही, बाबा रे नाही, तू काला झालास काय झालास? मी ऑलरेडी कालाच आहे, हा पण उन्हाचा त्रास होतोय ना आपल्या त्वचेला, हा. तो नक्कीच कमी होतोय या सनस्क्रीन मुलं. पुढचा चेंडू करण मोकल याचा. शैल्या मामा हापीस पद्धत चेंडू होता, चेंडू एसटी रक्षकाचा हातात जातोय, एसटी रक्षक आपली जागा मात्र चोख बजावतोय. धावसंख्या स्थिर. बघा चेंडू जसा रिलीज झाला चेंडू सुटला, शैल्या मानेने सांगितलं काय वाईट आहे. आम्हाला माहिती आहे अंपायरला पैसे देऊन आम्ही त्याच कामासाठी आणलाय, वाईट नो हेच करायसाठी आणलाय. त्याच्यामुळे अंपायर त्यांच्या आधी आम्हाला अंपायर सांगतील वाईट आहे का नो आहे. चल बघा पुढचा चेंडू करण मोकल. पुन्हा एकदा पुच्या फटका. तर बघूया जगदीश मोकल काय बोलतोय शैलेश ठाकूर यांच्या बॅटिंग बद्दल काय म्हणाल? आता षटकार आहे या चेंडूमध्ये. बघूया षटकार आहे की करण मोकल. जगदीश मोकल यांची वाणी सत्य ठरते की असत्य. बघूया करण मोकल यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका आणि आता मात्र बघूया पार्थ दांडेल. चौकार. नक्कीच तर चौकार मिळालाय, नशिबाचा चौकार बनावा लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 13. क्रिकेट मधील अशुभ आकडा 13. 13 धावा झालेल्या आणि 13 धावीवर 2 गडीबाद झालेले आहेत. बरोबर. गडीबाद झालेले मला वाटतं प्रीत म्हात्रे आणि आतिश ठाकूर. धावसंख्या एक मिनिट काय टेन्शन घेऊ नका विराज ठाकूर, तुम्ही क्रीजवर जा. ठीक आहे 14 सॉरी धावसंख्या झाली ती 14. चुकीसाठी माफी. आणि बघा फुलटॉस पद्धतीचा चेंडू हा फटका जगदीश मोकल हा फटका मी तर असा कधी खेळत नाही आणि मी क्रिकेटमध्ये सहसा हा फटका बघत नाही. कशा प्रकारचा दांडीवर जायला पाहिजे होता फटका, दांडीवर. नाही हा कशा प्रकारचा स्लोअर पद्धतीचा हा फटका कुठल्या प्रकारचा शैलेश खेळत कायचा बॉल समजला नसावा शैलेश ठाकूर याला. निर्धाव चेंडू जातोय चेतन ठाकूर. वारंवार करण मोकल यांच्या माध्यमातून स्लोअर पद्धतीचे चेंडू टाकतोय. स्लोअर पद्धतीवर मला वाटतं प्रीत मात्रे यांचा बळी घेतलेला आहे. कसं रात्री ते नाईट पण नाईटला त्यांचा पहिला राऊंड मला वाटतं होता, दुसरा राऊंड त्याच्यामुळे जागरण पण झालं, त्याच्यामुळे समजले नसावा चेंडू. काय हरकत नाही, बघूया पुढचा चेंडू.
आणि ती स्टाईल काय बाय बॅट टेकल्यावर पाय उचलायची. बस पुन्हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पंच आम्हाला दोन्ही हात जमिनीला समांतर करून खराब चेंडूचा इशारा दर्शवतायत. धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या पुढे सरसावत धावसंख्या होते ती मात्र 2 बाद 15च्या घरामध्ये. नक्कीच नक्कीच धावसंख्या आता दुसरं षटक प्रगतीपथावर. करण मोकल याचा समोर जाईल शैलेश ठाकूर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतोय. तर जवळजवळ सरासरी 8.70 या सरासरीने धावा उभ्या करायच्या रिहानी संघाला. तर आतापर्यंत धावसंख्या झालेली ती 15 आणि या षटकातील मला वाटतंय शेवटचा चेंडू. बरोबर. या 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करून करण मोकल यांनी एक घडी बाद केलेला आहे. शेवटचा चेंडू करण मोकल याचा बघूया पुन्हा एकदा. आता मात्र जोरदार मारला फटका आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि फेकी मात्र मगाशी काहीतरी रेकॉर्ड झाला 8 रन मिळाला एका चेंडूवर. त्याचप्रमाणे अशा प्रकारे सागर दांडेल जिथे असतात ना तिथे रेकॉर्ड होतात. धावसंख्या झाली ती 16. 2 गडी बाद 16 धावसंख्या. आणि आता मात्र तीन षटकांमध्ये धावसंख्येची गरज असावी मला वाटतंय. आता मात्र टार्गेट आहे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. 18 चेंडू आणि 28 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल करण मोकल याची. करण मोकल मला वाटतं बॅटिंग मध्ये काय करू शकला नाही पण गोलंदाजी अतिशय सुरेख. कारण एक गडी म्हणजे प्रीत मात्रे याच्यासारखा संघनायक त्यांनी बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. आणि फक्त 6 धावा करण मोकल याच्या माध्यमातून. 18 चेंडू 28 धावा. धावसंख्या झाली ते 16. धावसंख्या 44 काढून आहे. मला वाटतं रियानी संघाच्या संघनायक आणि आतिश ठाकूर तुम्ही बसून घ्या. 43 धावा झाल्या 44 धावा काढून आहेत. तर बघूया पुन्हा एकदा नव्याने विशाल कसबे गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार तर खेळण्यासाठी तयार शैलेश ठाकूर. पहिला चेंडू आकाशामध्ये बघूया झेल जमिनीला दान. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा मला वाटतंय पूर्ण. चेतन ठाकूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल शैलेश ठाकूर आणि विराज ठाकूर यांच्या. गोलंदाज आहे विशाल कसबे. सांघिक तिसरं तर वैयक्तिक पहिला षटक. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. 10-15 पावलांचा रनअप आहे. सामोरे जातील शैलेश ठाकूर. एक उंच बांध्याचा फलंदाज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या पुढे वाढत. धावसंख्या होते ती मात्र 2 बाद 19. आता मात्र बघायला गेला जगदीश मोगल तर दोन्ही संघाचे जे तंबू आहेत ते अतिशय शांततेत आहेत. कारण मॅच दोन्ही बाजूला झुकलेली आहे. हो नक्कीच नक्कीच. जसा षटकार चौकार येईल जसा विकेट येईल तसा आपल्याला जल्लोष बघायला भेटेल. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणि आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू काही विराज ठाकूर याला समजला नाही आणि 22च्या स्वरूपात एक धाव मिळतोय. विराज ठाकूर वारंवार हुकतात. अतिशय संत गतीचा क्रिकेट इथं चालू आहे. ना चौकार षटकार ना विकेट. एक धाव डॉट बॉल अशा प्रकारचे. आता मात्र कानमंत्र बघूया. अतिशय सुंदर 3 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या होता. आणि आता मात्र मास याने काहीतरी कानमंत्र दिलाय. बघूया कानमंत्र आपल्या संघासाठी उपयुक्त ठरतोय की विरोधी संघासाठी उपयुक्त ठरते ते आपल्याला थोड्याच वेळात समजेल. आता मात्र जोरदार प्रहार आणि खणखणीत षटकार. बघितलं जगदीश मोगल हा कानमंत्र दिला मासने. 1-1 2-2 चालू देऊ नको. खरपूस समाचार घेतलाय शैलेशाना विशाल कसबे याचा. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या 26. 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. आता समीकरण काहीतरी सोपं होत चाललेलं आहे. नक्कीच नक्कीच. या षटकामध्ये मला वाटतं जवळजवळ 10 धावा आल्या. एक षटकार आला 10 धावा आल्या. त्याच्यामुळे आता बघूया अजून या षटकातील मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 चेंडू निर्णायक असू शकतात कारण 14 चेंडू आणि 18 धावा.
कारण पुढचं षटक असेल जगदीश मोकल ते वाऱ्याच्या विरोधात असेल, त्याच्यामुळे तिथं फलंदाज आहेत ना एकदम विराट सुरक्षित सारखा हा तगडा फलंदाज हवाय. तगडा नाही म्हणजे ते विकेट वाचवून खेळण्याचा प्रयत्न करतील. आणि आता मात्र बघूया, लल्या बॉल होता पण शैलेश ठाकूर हुकतात चुकतात मुकतात आणि चेंडू जातो निर्धाव. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज चेतन ठाकूर कौतुक करावं लागेल, कारण मागच्या चेंडूमध्ये षटकार आला आणि दुसरा चेंडू लगेच त्याने निर्धाव फेकलाय. नाही नाही, आताच्या क्रिकेटमध्ये हेच चाललंय. कुठलाही गोलंदाजाने सेम गोलंदाजी कधी करत नाही. एक चेंडू बाउन्स मारतो, तो कधी यॉर्कर मारतो, अशा प्रकारे पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. आता बघा, आता पुन्हा एकदा फास्ट, पण हा चेंडू नक्कीच वाईड. तर बघूया, 13 चेंडू आणि 17 धावा ना, 13 चेंडू आणि 17 धावांची गरज. तर अशा प्रकारे 2 षटकचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. पंच पुन्हा एकदा विनंती करतो की सामना लवकरात लवकर सुरू करायचा. अजून आपल्या या दिवसामध्ये आता शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 12 चेंडू आणि 16 धावा. चला, पाणी घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन घ्यायचं आहे. तर सुधीर घरत फ्रॉम मोठापाडा यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. सुधीर घरत आपणास सूरज घरत यांच्याकडून, यांच्या माध्यमातून हॅलो, सूरज ठाकूर यांना समालोचन कक्षामध्ये यायची कृपा करायची आहे. सूरज ठाकूर उर्फ चिट्टी यांनी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. श्रीगणेश क्रिकेट क्लब नावेखाडी प्रीमियर लीग 2025 आयोजित या आपल्या तर या प्रीमियर लीगसाठी सतीश गरत यांच्याकडून आपल्याला प्रत्येक संघासाठी 2 केल्यांचे फणे आणि एक थम्सअपचा बाटला, हिराजे ठाकूर यांच्याकडून 500 रुपये, रोहित कडू यांच्याकडून 500 रुपये, श्रीधर मोगल साहेब यांच्याकडून 1000 रुपये, वैभव मात्रे यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट, करण मोगल यांच्याकडून या प्रीमियर लीग साठी पाण्याची सोय, दशरथ ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये आणि आपल्या रायगडचे भाग्यविधाते तुम्हा सर्वांचे आधारस्तंभ रामशेठ ठाकूर साहेब यांच्याकडून तब्बल 2 लाख रुपये, विजेंद्र पाटील आपले सरपंच 20,000 रुपये, विजय दांडेल यांच्याकडून 500 रुपये, तर रमण ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये असे या आपल्या शृंखलेसाठी देणगी आली. सर्व देणगीदारांचे मनाच्या अंतकरणापासून अभिवादन करतो. आभार. उंच चेंडू खाली मितेश ठाकूर आणि झेल जमिनीला दान. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. विराज ठाकूर याचा प्रयत्न होता की दुसरी धाव घ्यावी, पण शैलेश ठाकूर नकार देतात. कारण मात्र शैलेश ठाकूर यांच्या बॅटवर चेंडू तसा फारसा काही चांगला येत नाही. एक षटकार जरूर त्यांच्या माध्यमातून आलेला आहे, पण आता मात्र मला वाटतं 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि आता मात्र सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न असावा या ओव्हरमध्ये, कारण या एंडनी मला वाटतंय हवेच्या विरुद्ध दिशेने षटकार मारायचा तितकी काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यामुळे जगदीश ठाकूर, तुम्हाला काय वाटतं, या ओव्हरमध्ये ते चान्स घेतील का? चेतन ठाकूर, मला असं वाटतं की विराज ठाकूर याने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं खातं उघडलेलं नाहीये. काय बोलता हो, तर सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला नवीन गोलंदाज पार्थ तांडेल पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. 10-15 पावलांचा रनअप. अकुटाप्याचा चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण करतोय विराज ठाकूर. दुसऱ्या धावेला मात्र शैलेश ठाकूर नाकार देतोय. धावसंख्या 1 न पुढे सरसावत धावसंख्या होती होती मात्र 2 बाद 30च्या घरामध्ये.
आता येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे रिहानी संघाला. पुन्हा एकदा पार तांडेल आपल्या गोलंदाजाच्या मार्कवर. फुलटप्पाचा चेंडू होता. चेंडू मोठा फटका मारण्यात शैलेश ठाकूर हुकतोय, चुकतोय, एक धाव पूर्ण करतोय आणि हा खराब चेंडूचा इशारा दर्शवतायत. फ्री हिट. खराब चेंडू, याचा पुरेपूर फायदा उचलतोय तो रिहाणी संघ. याच्या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा पार तांडेल मला वाटतं यांनी 2 बिमर टाकले होते. हो बरोबर. म्हणजे पार तांडेलची गोलंदाजी चांगली आहे, फक्त कधी कधी त्यांच्या हातातून चेंडू काहीतरी स्लिप होतोय आणि बिमर अशा स्वरूपाचा जातोय. कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून 2 बिमर आले होते. बघूया आता पुढचा चेंडू फ्री हिट आहे. आता कशा चेतन प्रकारे- ठाकूर मला वाटतं विराज ठाकूर चायनीजचा जलवा दाखवतील. बघा तुम्हाला बोललो ना मी चायनीजचा जलवा. सुरेख एक- क्षेत्ररक्षण होतोय. चला 1 रन लाव. चायनीजचा जलवा म्हणजे काय? नाही मारण्याचा प्रयत्न केला होता त्यानं, पण आता क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता. तेच सांगते, वारंवार विराज ठाकूर यांच्याकडून पुचे फटके येतात. असा एक स्ट्रॉंग फटका जेव्हा घुटना टेकून त्यांनी मारायला हवा होता. हा षटकार त्यांचे आपल्याला प्रॅक्टिसला बघायला भेटतात, तशा प्रकारचा षटकार कधी मिळेल? आता येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. हे 2 चेंडू आहे ना जगदीश मोगल, अतिशय महत्वाचे असतील पार तांडेल यांचे. आता घुटनाटेक असेल. पार तांडेल यांचे 2 चेंडू निर्धावाले त्यात विराज ठाकूर तुम्हाला मोठा फटका मारायचा आहे आता, लक्षात ठेवा. शाबाश. नक्कीच षटकार. हा चायनीजचा कमाल आहे चेतन ठाकूर. शेवटी जी गरज होती विराज ठाकूर यांच्या माध्यमातून यांच्यासाठी यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या विराज ठाकूर यांच्याकडून रियानी स्पोर्ट नावेगाडी संघाला, आणि शेवटी षटकार मारून हा सामना खुळा केलेला आहे. जवळजवळ 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. विराज ठाकूर यांना 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारून विजयश्री प्रस्थापित केलेला आहे आणि पहिला विजय प्रस्थापित झाला आहे नावाखाडी प्रीमियर लीग मध्ये रिहानी स्पोर्ट नावाखाडी संघाचा. चेतन ठाकूर हे 2 फटे चायनीजच्या जोरावर मारलेले आहेत. अतिशय लक्षात नक्कीच ठेवा. नक्कीच त्यांच्या देहयष्टीकडे जर तुम्ही बघितलेत तर याच्यापेक्षा लांब लांब षटकार ते मारू शकतात आणि ते मारतात सुद्धा. हो, आणि नक्कीच. जेव्हा संघाला गरज होती तेव्हा त्यांच्या माध्यमातून 2 षटकार आलेले आहेत. तर रुबी विलियन संघाला आपला जो काही निर्णय असेल त्या निर्णयासहित आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. तर या सामन्याचा सामनावीर